नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंदलगाव इथल्या शिरगावे यांच्या शेतामध्ये 45 वर्षीय रिक्षाचालक महादेव भाऊ बोडके यांचा मृतदेह शेतकऱ्यांना आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत गोकुळ शिरगाव पोलिसांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की महादेव भाऊ बोडके रिक्षाचालक असून ते मूळचे गगनबावड्यातील साळवण इथले रहिवासी होते. पण गेल्या काही वर्षांपासून ते आपल्या कुटुंबासह फुलेवाडी इथं भाड्याने घर घेऊन राहत होते. आज सकाळी काही शेतकऱ्यांना शिरगावे यांच्या शेतामध्ये डोक्याचा चेंदामेंदा होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन निपचिप पडलेला महादेव बोडके यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती गोकुळ शिरगाव पोलिसांना समजताच पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह सीपीआरला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला असून या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.